नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. रायगडच्या पोलादपूरमधील दडग्रस्त गावांची मंत्री भरत गोगावलेंकडून पाहणी. संभाव्य धोक्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार गोगावलेंची माहिती. लोणावळ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण. पुरानंतर स्वच्छतेची मोहीम सुरू. नगर परिषद प्रशासनाची स्वच्छ लोणावळा सुरक्षित लोणावळा मोहीम युद्धपातळीवर. परभणी जिल्ह्यात 10 दिवसांपासून पावसाची दांडी. 3,19,078 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी पूर्ण. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती. वाशिम मध्ये पावसासाठी युवकांची दोंडी. पाऊस पडावा आणि वरुण राजानं कृपा करावी यासाठी युवकांनी पारंपरिक पद्धतीने काढली धुंडी. बारामतीच्या बेलवडी येथे आषाढी वारीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. स्वच्छतागृहांच्या टँकर ट्रॅक्टरचे स्टेअरिंग अल्पवयीन चालकाच्या हाती. वारीतील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. कोल्हापुरात फिफा वर्ल्ड कपचा माहोल तयार. सर्व ठिकाणी फुटबॉलपटूंचं मोठं कटआउट. बॅनर झळकले. नारळाच्या करवंटीपासून वर्ल्ड कप चषकची प्रतिकृती तयार. पुण्यातील फरार निलेश घायवळ टोळीचा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात. प्रशांत धुमाळला कोथरूड पोलिसांनी मुंबईतून घेतलं ताब्यात. जालन्याच्या घनसावंगीत बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात वासरूचा मृत्यू. हिंस्र वन्य प्राण्यांच्या धुमाकुळाने नागरिक हैराण. कोल्हापूरच्या हातकणंगले नगर परिषदेत कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन. ठेकेदाराकडून किमान वेतन मिळावं यासाठी कामगारांचं आंदोलन. परभणीच्या गंगाखेडमध्ये ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात 2 युवकांचा मृत्यू. घटनेनंतर मृत युवकांच्या नातेवाईकांचा संताप. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.